नक्कीच सर, आपण बघतोय सध्या ही दृश्य बघतोय थेट ज्या ठिकाणी मनोज जरांगे थांबलेले आहेत त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे. त्याच व्यतिरिक्त सरकारचं हे शिष्टमंडळ सध्या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे, दाखल झालेलं आहे. पण तत्पूर्वी जरांगे पाटील हे इतर वकिलांशी चर्चा करतात. ही चर्चा झाल्यानंतर या सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची देखील चर्चा होणार आहे आणि यावेळेला कायदेतज्ञ तसंच वकील देखील सहभागी असतील. अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न शिष्टमंडळ करणार आहे. मात्र जर का तोडगा निघाला नाही तर आपण मुंबईवर येण्यावर ठाम आहोत, असं जरांगे पाटलांनी याआधीच स्पष्ट केलेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय सध्या जरांगे पाटील ज्या ठिकाणी थांबलेले आहेत तिथली ही दृश्य आहेत आणि तिथेच मोठा बंदोबस्त देखील आहे. कारण मराठा बांधव देखील मोठ्या प्रमाणावर या सगळ्या परिसरात असलेले पाहायला मिळतात. सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. पण तत्पूर्वी या भेटीपूर्वी वकिलांसोबत सध्या ही चर्चा सुरू आहे जरांगे पाटलांची आणि त्याच्यानंतर अंतिम तोडगा काही निघतो का हे पाहण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. नेमकं सरकारच्या शिष्टमंडळाचं काय म्हणणं असेल, सरकारच्या शिष्टमंडळाचे मुद्दे हे जरांगे पाटलांना पटतात आणि जर ते पटले तर त्यावर नेमके काय बदल ते सुचवतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. आणि म्हणूनच या सगळ्या शिष्टमंडळाच्या बैठकीपूर्वी जरांगे पाटील हे इतर वकिलांशी चर्चा करतात आणि या चर्चेमध्ये काय तोडगा निघतो ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. या शिष्टमंडळासोबतच कायदेतज्ञ देखील आलेले आहेत, काही वकील देखील सहभागी असल्याची माहिती मिळते. तर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळा हे शिष्टमंडळ नवीन GR मनोज जरांगे यांना वाचून दाखवणार आहे आणि या GR संदर्भात मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख, त्यांच्यासोबत काही अधिकारी देखील आता एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत मराठा समाजाचे कार्यकर्ते, मराठा बांधव हे आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी शांततेचं आवाहन त्यांच्यातीलच काही जणांकडून केलं जात आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहे. मंगेश चिवटे त्याचबरोबर सरकारचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्यासोबत ते चर्चा करतील. सरकारचा नवीन GR त्यांच्यासमोर ते मांडतील आणि यावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेतात, मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नाहीतर मुंबईच्या वेशीवर मनोज जरांगे दाखल झालेलेच आहेत. वाशीमध्ये त्यांचा मुक्काम पडलेला आहे. आज सकाळी त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण देखील केलेलं आहे आणि आता ते थोड्याच वेळात मुंबईकडे कूच करणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांची मनधरणी करण्यासाठी सरकारचं हे शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या शिष्टमंडळाची आता थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा देखील होणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत की मराठा समाज बांधव आक्रमक बनलेले आहेत आणि त्यांना समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्यातीलच काही मराठा समाज बांधवांकडून केला जातोय. दरम्यान सरकारकडून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जाईल तरी देखील तुम्ही शांत राहायचं आहे, अशी सूचना मनोज जरांगे यांनी काल लोणावळ्यातील सभेमधून मनोज जरांगे यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत. दत्ता, किती वेळात हे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये भेट होऊ शकते? मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ मोठं प्रयत्नशील आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता यांच्यासोबत. मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत. सरकारचं शिष्टमंडळ आता एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे. याच ठिकाणी थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची सभा देखील पार पडणार आहे. मात्र सभेपूर्वी हे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा देखील होणार आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता यांच्याकडे. दत्ता, अगदी थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न हे या शिष्टमंडळाकडून केले जाणार आहे. नक्कीच मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे आटोकाट प्रयत्न या शिष्टमंडळाकडून केले जाणार आहेत. सध्या शिष्टमंडळ जे आहे ते एपीएमसी मार्केटच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या बैठक रूममध्ये दाखल झालेला आहे. दुसऱ्या रूममध्ये मनोज जरांगे यांची वकिलांसोबत बैठक सुरू आहे. तर अलीकडल्या रूममध्ये साधारणपणे 6 ते 7 वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येऊन थांबलेले आहेत. मंगेश चिवटे, सुमंत भांगे यांच्या नेतृत्वाखाली हे 6 जणांचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये मनोज जरांगे आणि या शिष्टमंडळांची चर्चा सुरू झालेली असेल. सध्या मनोज जरांगे वकिलांसोबत सविस्तर चर्चा करतायत. यापूर्वी मनोज जरांगेंना जे काही GR आणि त्यातली
संदर्भातले ड्राफ्ट दिले होते. त्या ड्राफ्टच्या अनुषंगाने वकिलांसोबत मनोज जरांगे यांची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर ते शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू करतील. शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू झाल्यानंतर शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना आज काढायच्या राजपत्राच्या आणि त्याचबरोबर GRचा जो आहे तो ड्राफ्ट देण्याची शक्यता आहे आणि या ड्राफ्टवरती मनोज जरांगे पुन्हा वकिलांसोबत चर्चा करतील आणि हे ड्राफ्ट व्यवस्थित आहे का नाही हे तपासले जातील आणि त्यानंतर त्यांनी जर होकार दिला तर कदाचित हे सगळे ड्राफ्ट GRच्या माध्यमातून संकेतस्थळावरती जारी केले जातील आणि त्यानंतर मनोज जरांगे आपलं आंदोलन मागे घेतात काय पुन्हा आझाद मैदान मुंबईकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कालपासूनच शिष्टमंडळाचे मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल सकाळी मनोज जरांगे यांची विभागीय आयुक्त मधुकर आरदड यांनी भेट घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा शिष्टमंडळाने मंगेश चिवटे आणि सुमंत भांगे यांच्या मनोज जरांगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे यांनी त्यांना उद्या सकाळी येण्याच्या होत्या. त्यानुसार आज सकाळी लवकरच अगदी 9:20 शिष्टमंडळ जे आहे ते APMC मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांची आता मनोज जरांगे तुम्ही आपल्यासोबत राहाच तर संजय सरोदे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरोदे, या ठिकाणी आपण पाहतोय की सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये अगदी थोड्याच वेळात चर्चा होणार आहे. बाहेर आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र आतमध्ये जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. नक्कीच सागर, आपण या ठिकाणी बघू शकता की जेव्हा मंगेश चिवटे आणि शिष्टमंडळ सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आले, परंतु या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. रॅलीच्या माध्यमातून समाज इथे आलेला आहे आणि या ठिकाणी सभा पण होणार आहे. परंतु त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे आणि या ठिकाणी मंगेश चिवटे आणि त्यांच्यासोबत काही शिष्टमंडळातले लोक आल्यानंतर मराठा समाजाने एकच घोषणांचा वर्षाव सुरू केला. एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. आरक्षण द्या, आरक्षण आम्हाला पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि या ठिकाणी थोडा वेळ का होईना पण थोडी गडबड झाली होती घोषणांच्या माध्यमातून आणि जे APMCचं मार्केट आहे या ठिकाणी हे शिष्टमंडळ सध्या आलेलं आहे आणि मध्ये जरांगे पाटलांसोबत शिष्टमंडळ चर्चा करते. जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देणं, त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देणं याबाबतही या ठिकाणी चर्चा होईल. सगळ्या सोऱ्याचा विषय असेल त्याबाबतीत आज चर्चा होणार आहे. परंतु आज कुठल्याही तरी पद्धतीनं सरकार तोडगा करण्याचा प्रयत्न करते. त्याचा भाग म्हणून आज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. सागर, नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर ही दृश्य जी आहे ती आपण पाहतो. एकीकडे APMC मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहेत, मराठा बांधव जे आहेत ते जमलेले आहेत आणि आता दुसरीकडे आपण पाहताय की जरांगे पाटील यांची वकिलांसोबत सध्या चर्चा सुरू आहे आणि अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये हे जे शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा होईल. नेमका आज तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण काल ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की शिष्टमंडळासोबत आपण चर्चा करणार, मात्र त्याआधी आपण मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर शिष्टमंडळासोबत. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडे. संजय, आपण पाहतोय की एकीकडे आतमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थात सरकारचं शिष्टमंडळ आतमध्ये दाखल झालेलं आहे. त्यांच्यासोबत मंगेश चिवटे हे देखील आहेत. सरकारचा नवीन GR हा मनोज जरांगे यांना दिला जाऊ शकतो. मात्र बाहेर आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले पाहायला मिळालं आणि त्यांच्यातीलच काही कार्यकर्त्यांकडून या मराठा समाज बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या सर्वांशी काही चर्चा होऊ शकते का? तुम्ही संवाद साधू शकता का त्यांच्यासोबत? नक्कीच सागर, माझ्यासोबत ते मराठा समाजाचे नागरिक आहेत. दादा, मला सांगा, जेव्हा इथं शिष्टमंडळाला आपण घोषणा दिल्यात, काय राग आहे तुमचा? आमचा रोष एवढाच आहे की आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे. मनोजदादांना यावेळेस जर सरकारने फसवलं तर गाठ मराठ्यांशी आहे, सरकारने लक्षात ठेवावं. आमची स्पष्ट भूमिका आहे. आता ही आरपारची लढाई आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही भूमिका घेणार आहोत. ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीचा रोष आम्ही सरकारच्या विरोधात व्यक्त करणार आहोत. आम्हाला इथपर्यंत रात्री उघड्यावरती झोपायला लावलेलं आहे. मराठ्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. आज 6-7 दिवस झालं मराठा समाजाला प्रचंड या ठिकाणी त्रास होतोय. मनोजदादांना त्रास होतोय. त्यांच्या तब्येतीची आम्हा सगळ्यांना काळजी आहे. पण सरकार अतिशय निर्दयी आहे. ठोस कुठल्याच प्रकारची भूमिका घेताना आम्हाला दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे या सरकारच्या विरोधात. इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, मला सांगा, तुम्ही कुठून आला आहात? तुमचा आरक्षण दिलं पाहिजे. आता अंत बघू नये सरकारने अंत बघू नये. आता जरांगे पाटील जे दिसते आम्ही पाटलांच्या बरोबर आहोत.
मराठा समाजाचा रोष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच मागणी नागरिकांची आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळ झाला होता, परंतु कार्यकर्त्याला या ठिकाणी शांत करण्याचा सगळं प्रयत्न होते. सागर नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर एक मराठा लाख मराठाची घोषणा जी आहे ती या ठिकाणी दिली जाते. आतमध्ये वकिलांसोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे आणि काही वेळातच शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे. मात्र ज्या ठिकाणी ही बैठक होतीये त्याच्या बाहेर एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते उपस्थित आहेत. काहीसे आक्रमक झालेले आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील सातत्यानं आवाहन करतायत की आपल्याला शांततेच्या मार्गानंच मुंबई गाठायची आहे. शांतता हेच आपलं शस्त्र आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. एपीएमसी मार्केटमधली दृश्य आपण पाहताय. एपीएमसी मार्केट जर आपण म्हटलं तर दाणा मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट असं एक मोठा हा परिसर आहे आणि या ठिकाणी काल रात्री मराठा बांधवांचा मुक्काम होता. आज हालचालींना वेग आलेला आहे, कारण आज ज्या वेळेला मुंबईच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत तर त्यावेळेला त्या क्षणाला सुद्धा प्रशासनाकडून सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात त्यांच्याकडे. संजय, मराठा बांधवांच्या मध्ये तुम्ही आहात. मराठा बांधव काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे की शांतता राखायची आहे. नक्कीच जरांगे पाटलांनी त्यांच्या नेहमी भाषणातून असंच सांगितलंय की कुठल्याही समाजानं उद्रेक करू नये, शांतता ठेवावी. आपण शांततेनं मुंबईला चाललोय, आपल्याला आरक्षण घ्यायचंय. या ठिकाणी थोडं कार्यकर्त्यांनी गोंधळ केला, पण आरक्षणाबाबतीत त्यांची तीव्रता जाणवली, कारण त्यांना आरक्षण पाहिजे. ते कितीतरी 500-700 किलोमीटरहून या ठिकाणी मराठा समाज आलाय आणि आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी त्यांची आहे. आणि त्यामुळे थोडाफार मराठा समाज या ठिकाणी आक्रमक झाला होता. आपल्यासोबत इतरही अजून नागरिक आहेत. दादा, मला सांगा, कुठून आलात, काय मागणी तुमची? चिखली जाधववाडी पुणे पिंपरी चिंचवडमधून आलेलो आहे. आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबईतून हलणार नाही आहे. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही त्यावेळेस तोपर्यंत मुंबई ही आमची असणार आहे, मराठ्यांची मुंबई. परंतु जरांगे पाटलांनी कुठेतरी शांततेनं आंदोलन करा म्हणले, उद्रेक करा म्हणले, परंतु या ठिकाणी जेव्हा शिष्टमंडळ आलं त्यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली. शांततेचंच वातावरण आहे. जरांगे पाटलाचा आम्हाला आदेशच आहे. आपलं जे आंदोलन आहे ते शांततेतच करायचंय आणि सर्व मराठा हा शांततेतच आहे. आणखी पण हा पाटलांनी आदेश दिले. नागरिक सांगतात आम्ही शांततेत आंदोलन करू. आपल्यासोबत इतर नागरिक आहेत. मला सांगा, हॉटेल मधले शांततेत आंदोलन करा. गोंधळ केला. आंतरवाली ते मुंबई, ऐका ना, आंतरवाली ते मुंबई हे अंतर शिस्तबद्ध आणि कुठलेही गालबोट न लागता तिथपर्यंत आम्ही करोडो संख्येने इथे पोहोचलो आहोत. एकही तुम्हाला आतापर्यंत बातमी दिसली का की कुठल्या कार्यकर्त्याने कोणाला शिवीगाळ केली किंवा कोणाला विजा पोचवली? असं एकही झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही. फक्त जे कोणी शिष्टमंडळ या ठिकाणी आले होते त्यांना फक्त ताकद आमची काय आहे हे आम्ही घोषणेच्या माध्यमातून दाखवत होतो. आणि आमची दुसरी अशी विनंती आहे की पाटलांचा आदेश जो काही येईल त्याला आम्ही शेर संतान मानून पाटलांच्या आदेशावर इथून पुढे चालणार आहोत. आणि आम्ही पूर्ण तयारीने इथं मुंबईमध्ये आलो आहोत. 2-3 महिने आम्हाला पूर्ण नक्कीच संजय, तुम्ही आपल्यासोबत राहात. तर दत्ता कानवटे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दत्ता, सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे का? नसेल तर किती वेळात साधारण या शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा सुरू होईल? नक्कीच सागर, सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाला दाखल होऊन साधारणपणे 10 मिनिटांचा वेळ झालेला आहे. मात्र अजून सरकारच्या शिष्टमंडळाची आणि मनोज जरांगे यांची चर्चा सुरू झालेली नाही. मनोज जरांगे यांची अजूनही त्यांच्या वकिलांच्या टीम सोबत एक गंभीर स्वरूपाची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते. JR मध्ये संभाव्य काय त्रुटी असू शकतात, यापूर्वीच्या JR मध्ये कुठल्या त्रुटी राहिल्या होत्या आणि त्याचे कुठले अर्थ निघतात, त्याचबरोबर त्याचे भविष्यात कुठले धोके निर्माण होऊ शकतात का, किंवा एखादा JR काढला तर तो येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये टिकू शकेल का, या संदर्भातील सुद्धा साधक बाधक आणि पूर्णपणे व्यवस्थित चर्चा जी आहे ती मनोज जरांगे यांची त्यांच्या वकिलांच्या शिष्टमंडळासोबत सुरू आहे. वकिलांच्या शिष्टमंडळासोबतची ही बैठक संपल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे त्यांच्यासोबत मनोज जरांगे यांची या ठिकाणी बैठक सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर 2 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ बसलेलं आहे. मात्र ज्या वेळेला ही सगळी सुरुवात होईल त्यावेळेला मनोज जरांगेंना सरकारच्या वतीनं एक JR दिला जाणार आहे आणि तो JR मनोज जरांगे यांच्याकडून वाचला जाईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या बैठकीसाठीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तयारी सुरू झाल्यानंतर बैठक होईल आणि बैठकीनंतर या संदर्भातून काय निघतं हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दत्ता, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे की सभा होणार आहे आणि कोणत्या माध्यमातून नेमकं काय त्यांनी निर्णय घेतलाय हे आपल्याला कळू शकणार आहे. तर दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले होते. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत. सरकारचं शिष्टमंडळ आता आयपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे. या ठिकाणी मनोज जरांगे यांच्यासोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. मात्र तत्पूर्वी मनोज जरांगे यांची त्यांच्या वकिलांसोबत सध्या गेल्या काही वेळापासून चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा संपल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान सरकारचा नवा GR हा मनोज जरांगे यांना दिला जाणार आहे. सरकारला आपण पूर्णपणे वेळ दिलेला आहे, मात्र आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला होता आणि अंतरवाली सराटीमधून निघालेला हा तपाई मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे. वाशीमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये हे दृश्य आपण पाहताय आणि याच एपीएमसी मार्केटमध्ये शासकीय निवासस्थान आहे. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सध्या वकिलांसोबत चर्चा सुरू आहे आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा जी आहे ती होणार आहे. आणि दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत. याच ठिकाणी मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद देखील पार पाडणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आणि सरकारच्या शिष्टमंडळानं जो नवा GR आहे त्या संदर्भात साधक बाधक चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जनतेसमोर आणि मराठा समाज बांधवांसमोर मांडण्याची देखील शक्यता आहे. आतापर्यंत ज्या वेळेला शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे त्या वेळेला मंगेश चिवटे जे आहे ते उपस्थित होते आणि ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते त्यावेळेला सुद्धा सरकारची भूमिका नेमकी काय आहे ती मंगेश चिवटे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना कळवण्यात आलेली होती आणि आज ज्या वेळेला ही महत्त्वपूर्ण बैठक होतीये त्या शिष्टमंडळामध्ये सुद्धा मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे. आणि महत्त्वाची बातमी आहे, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात या शिष्टमंडळाची जरांगे यांच्यासोबत चर्चा होणार आहे. मात्र तत्पूर्वी जरांगे पाटील आपल्या वकिलांसोबत चर्चा करतात आणि वकिलांसोबत चर्चा झाल्यानंतर जरांगे हे शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, GR नेमका सरकारचा काय होता आणि पुढची भूमिका आता आपली काय असेल ती मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांच्या समोर मांडतील. आधीच्या GR मधील त्रुटींसंदर्भात मनोज जरांगे हे आपल्या वकिलांसोबत चर्चा करत आहेत. सध्या सरकारचं शिष्टमंडळ एका खोलीत आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या वकिलांची बैठक दुसऱ्या खोलीमध्ये सुरू आहे. ही बैठक पार पडल्यानंतर मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होईल आणि सरकारचा नवा GR मनोज जरांगे यांना दिला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात साधक बाधक चर्चा देखील हे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पार पडू शकते. आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण जे आहे ते दिलं गेलं पाहिजे. सगळे सोयरे या शब्दावर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे कायम आहेत. सर्वांनाच आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. हा जो पायी मोर्चा निघालेला आहे वाशीमधल्या एपीएमसी मध्ये पोहोचलाय. ही दोन दृश्य आपण पाहताय. करू नका, वरती मीटिंग चालू आहे. सुरू असताना आवाज यायला लागल्यामुळे दादाने सांगितलं खाली जा, सगळ्याला सांगा मीटिंग झाले खाली होते. फक्त सगळ्यांना विनंती आहे सहकार्य करा बस.